मी खूप पस्तावलो, माझी बायको मला खूप बेजार करते की आपण गरीब का, आपल्याला श्रीमंत व्हायला हवं. त्याने सांगितलं मग कष्ट कर, काबाड कर. त्याने सांगितलं इतके दिवस काय केलंय, इतके दिवस काबाड कष्ट तर केले पण श्रीमंत होण्याचा मार्गच नाही भेटला. मग त्याने सांगितलं अखेरचा एक पर्याय आहे, तू देवाची आराधना करा, देवाला प्रसन्न करून घे आणि मग देवानं वर दिल्याच्या नंतर तुला काय परिपूर्ण होईल. मी सांगतोय आपण मागतोय पण मागितल्याच्या नंतर आपलाच नाश होतोय. ऐका, देवाची भक्ती करायला गेला, देवाची प्रार्थना करायला गेला, देवाला प्रसन्न करून घेतलं आणि देवाने सांगितलं माग काय मागायचं ते माग, काय मागतं ते माग. आणि असं म्हटल्याच्या नंतर म्हणतात ते उभा राहिला आणि डोळ्यानं उघडून पाहिलं तर साक्षात जगाचा मालक दिसला. म्हणला देवा तू देणार मला? अरे भल्या माणसा देण्याकरताच तर आलोय, माग काय मागायचं ते. त्याने सांगितलं देवा देसाल ना, पण मागत असताना एका वाक्यात माग, काही मागू नको, नाहीतर आता मागशील डबल ये, डबल आला की टिबल ये, असं नाही, एकदाच माग आणि एकाच वाक्यात माग. यानं डोकं जरा खाजवलं आणि म्हणलं आपल्याला श्रीमंत व्हायचं. देवा दे म्हणला, ज्याला मी हात लावील ते सोन्याचं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ज्याला हात लावील ते सोन्याचं झालं पाहिजे. आणि देवानं दिला म्हणजे दिला वर, निघून गेला देव. आणि निघून गेल्यावर माणसाला देवावर पण विश्वास नाही, देवावर. लगेच त्यानं खालचा गोटा घेतला, दगडनं हात लावला, दगड झाला ना सोन्याचा. याला वाटलं आता काय आपण श्रीमंत होण्यापासून आपल्याला वाचूच शकत नाही कोणी. आणि कन 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 गावात गेला, म्हणला बायकोला दाखवतो म्हणला आपण कसा आहे माणूस आणि काय ह्याचा. दन 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 गेला आणि घरात गेला. आणि एक जाता जाता एक मसड जाऊ लागली. मसड मसड कळते तुम्हाला? मसड सगळे म्हशीवाले सांग तुम्ही. मग म्हणान राजे हो. मग म्हशी ती मसड जाऊ लागली चरायला आणि त्या म्हशीला सहजच यानं थाप टाकली, अशी थाप टाकली, मसड झाली सोन्याची. काय पाहता माझ्याकडे टकमक, सोन्याची मसड. आता ती किती क्विंटलची पहा, विचार करा. एवढं क्विंटल जर आता सोनं असतं हात लावल्या लावल्या तर आपण त्याच्याकडेच राहिलो असतो बा. तुमचं कसं काय? तुम्ही म्हणता महाराज तुमचं तसं तसं आमचं संगच. आणि घरी गेला, बायकोला आवाज म्हणला ए बाहेर आहे म्हणला, बाहेर. आणि माणसं इहरी नाही बरं. आपल्याकडं काय कधी बायकोवर वजन तवाच टाकतात, काहीतरी आपल्याजवळ आलं पैसे आले की वजन टाकतात. कारण त्याला माहिती आहे पैसा नसला की बायको आपल्याला जवळच होऊ देत नाही, रट्ट्यात आडवं पाडते म्हणते. कारण बऱ्याच जण आम्ही पाहतोय इकडं तिकडे बघायला लागलोय, बरेच जण फक्त दारू पिदाळ्याच्या बायका, बेवड्याच्या बायका सुखीत. बाकी चांगल्याचं मरणच आहे हो, चांगल्या माणसाचं मरण आहे. नाही तुम्ही आता आहे पहा, दारू पिदाळ्याच्या बाईच्या घरी जे सासूरवास आहे ना तेवढा चांगल्या बाईच्या घरी नाही. म्हणजे चांगला माणूस असला आणि लगेच तिनं टेस्ट पायासाठी जे काळं कोळपाट झालं होतं, काळं बेलणं झालं होतं, ती आंधी घेऊन आली आणि दिला हातात. हातात दिल्याबरोबर सोन्याचं झालं. आयो माय म्हणी मा नवरा आता जादूगार झाला. पैसा म्हणलं की बाई काय म्हणून ते सांगता येत नाही. आणि लगेच बाईनं एक एक चमच एक एक हे सगळंच आणायला लागली. ते म्हणी गडबड करू नको, थांब म्हणी, हे काय आजच्या पुरतं नाही, आपण मरेपर्यंत हे म्हणी. म्हणी का हो, मी विसरलेच म्हणे तुम्हाला जेवायला वाढायचे. बाया बरोबर जेवायच्या टायमाला माणसं एवढ्या बाया भारी महाराज. बाया एवढं भारीच नाही. आता मला तर काही बोलता पण येईना, कारण जेव्हापासून महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी झाल्यात मुख्यमंत्र्याच्या तेव्हापासून मला काहीच बोलता येईना महाराज. भेव वाटायले, काही बोलता नाही, जरा विचार करून बोलायला लागायले, कारण वाटायला जरासं. आणि ह्या बाया बरोबर माणसं बिचारे दिवसभर राबराब कष्ट करतात हो, काय नाही करत, सगळेजण कामं करतात. कोणी पाणी भिजवण्याचं काम, काय सगळे कामं. आणि संध्याकाळी बिचारे येतात आणि आल्याबरोबर अर्धी म्हणजे एक चपाती वाढलेली असते, नेमके जसं एक घास तोडते आणि इथं नेते ते म्हणते ऐका ना अहो मी काय म्हणते, त्याचा पडला घास खाली. एवढ्यात एवढ्या बाया भारीत महाराज. आणि त्या बाईनं जेव्हा वाढलं सुंदर लगे हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी, कारण आता ते भेटत नाही पण ते जुन्या काळातल्या होत्या नाही का. चुलीवरल्या भाकरी होत्या मस्त, हरभऱ्याची भाजी होती, आंब्याचं लोणचं दिलं होतं आणि ताट ठेवलं. कधी बायकोनं पाट दिला नव्हता, आज पाट आहे, पाटावर ताट आहे आणि ताटात भाजी भाकरी आहे. आणि एवढं ठेवल्याच्या नंतर महाराज शेजारी एक स्टीलचा तांब्या आहे, त्या स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आणि याला वाटलं महाराज लोक म्हणतात ओम पूर्णमद ब्रह्मार्पणम वदनिकवर घेता नाम घ्या श्रीहरचे श्लोक म्हणतात. आणि आपण तसं पाणी घ्या आणि आपणही पाणी पिरवाव. यानं तांब्या घेतला की तांब्या झाला सोन्याचा आणि तांब्यातलं पाणीही सोन्याचं. अवघड झालं. आणि झाल्याच्या नंतर म्हणला जाऊ द्या, हे तांब्या झाला तर झाला, पण आपण ताटातलं काही खाऊ म्हणला, बाकी काय हो का नाही हो. पण याला वर जे दिलं याचं ध्यानच नाही ना. यानं पाट अलीकडे वळला, पाटच सोन्याचा झाला.
आणि ताट जरा लांब होतं. ताट अलीकडं वळलं आणि वळल्याबरोबर ताटही सोन्याचं, हरभऱ्याची भाजी सोन्याची, भाकरी सोन्याची. आणि तेवढ्यात महाराज इकून रांगत 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 लेकरू आल्या. बाबा 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 करत आलं. आणि तेवढ्यात या बाईनं पाहिलं ते ताट आणि ते तांब्या. आय माय म्हणी मोह लेकरू गेलं की काही खरं नाही. या बाईनं असं लेकरू वळलं त्या घरात नेली. आजपर्यंत त्या घरात आली नाही, तिकडे गेली ती. आणि यानं विचार केला, सगळ्या घरादारात सगळीकडे विचार करायला लागला. कोणी भाकर द्या, कोणी पाणी द्या, कोणी अन्न द्या. अन्न 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 पाणी पाणी करता मरून गेला. पण त्याला अन्नही भेटलं नाही, पाणी भेटलं नाही. माझा सांगण्याचा मुद्दा असा होता, मागत असताना आपलं कल्याण व्हावं, उद्धार व्हावा. तेवढंच नाही तर आपलं जीवन परिपूर्ण राहावं, संपून जाऊ नये असं देवाकडे मागावं. पण आपण मागत असताना त्यानं स्वतःचा जीव गमावला, पण मागून काहीच फायदा झाला नाही. देवाची भक्ती करून काहीच फायदा नाही. पण तुकोबाराय सांगतात, संत महात्म्याने जे मागितलं ते आपण मागावं. तुम्ही म्हणाल काय मागितलं पाहिजे? अभंगाच्या पहिल्या चरणात, हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा, पहिल्या चरणात सांगितलं, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागितलं, देवा मला दान दे, मी तुझ्याकडे काहीतरी मागतोय, पण देत असताना असं मागणं दे की तुझा विसर न व्हावा. याचा अर्थ असा आहे, मी काय मागत आहे त्याचा विसर, याचा अर्थ आहे आपल्या पारमार्थिक दृष्टिकोनातून, जर संसारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर जे मागत आहे हे मागत असताना परिपूर्ण आमच्याकडे हे दान राहावं. कारण आमचा जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत आमच्याकडे दान राहावं, नाहीतर मरण्याच्या अगोदरच आपलं संपून गेल्याच्या नंतर हे मागणं कामी नाही. तसं तुकोबाराने सांगितलं, मी मागत आहे पण तुमच्याकडे मागत असताना दान हेच द्या. याचा अर्थ असा आहे, तुमचा विसर, तुझा विसर आम्हाला कधी होऊ देऊ नका. कारण आम्ही हे मागतोय, या मागण्याकरिता आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडल्या. पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, तोची मुखी गाई राम नाम. म्हणजे आमच्या मुखामध्ये हे शब्द येण्याकरिता, तुझा विसर न व्हावा हे शब्द येण्याकरिता आम्ही बहुत जन्मीसाठी आम्ही त्या ठिकाणी थांबलोय.
आणि त्यानंतर आम्ही ही तुमच्याकडे मागणी केली. पण मागणी करत असताना तुकोबऱ्यांनी संत महात्म्यांनी मागितलंय. कारण तुकोबऱ्यांनी तर मागितलं एके ठिकाणी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. त्यावेळेस लोकांनी विचार केला की बाबा यानं एक तर देवाचं काही मागितलं नाही, एक तर संसारातलं काही मागितलं नाही, आणि यानं काय मागितलं प्रपंच ओसरो. ओसरो म्हणजे संपो, संसार संपो. असा तर माणूसच नाही, तर संसार संपून जावा असं एखाद्याला वाटते का? वाटत असेल तर आपल्या संग चला. आता महाराज नाही वाटत. मग तुम्ही म्हणसाल नुसता संसार संसार संसार, नुसता परमार्थ परमार्थ असं आहे का? नाही. संसारी असावे आसवनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, दोन्हीमध्ये राहा. पण लोक महाराज परमार्थ करत असताना परमार्थ 1% करतात आणि संसार 99% करतात. पण तुम्ही जरी 50% संसार आणि 50% परमार्थ जरी करत असले तर संसार नावाचा गोष्ट शब्द असा आहे की या संसारामध्ये माणूस थोडा तरी गुंतला तरी माणूस त्याच्यात वाढत जातो. तुकोबरा म्हणतात करिता बरोबरी दुरावसे दुरी आणि भवाची पुरी वाहावसे. हे संसार असा आहे, आपण थोडं काही करायला गेलो पण त्याच्यात भरपूर त्या ठिकाणी भरतो. म्हणून कारण तुम्ही पहा, एखाद्या आजीला विचारून पहा, आजी माय चाल ना वारीला. वारी येते, वारी जवळ आली आणि वारीला चाल. आजी म्हणते बाबा आलोय असतो वारीला, पण 3 मुली आहेत. दुसऱ्या वर्षी म्हणून पहा, आजी चाल ना आता. नाही म्हणतो बाबा मोठीचं लग्न झालंय, दुसरी जी आहे ही बाळंतपणाला आली, मग आता तिसरी काय फार कधी घेऊन येईल. पण तरी आपण काय जात नाही वारीला, आपलं जात नाही. म्हणजे संसार नावाची गोष्ट असं आहे, जेवढा करत गेलं तेवढा वाढत जातं. पण परमार्थ हा उलट आहे, संसाराच्या उलट आहे. परंतु तुम्ही माणसाला संसारामध्ये मन रमतं, कारण संसार खूप वेगळा आहे महाराज. कारण संसारात आपण आहे ना कसं गुंततो माहिती आहे का? हा संसार तुकोबाऱ्यांनी तर सांगितला, जे तुमच्या अंगणात पक्षी उतरतात ना त्या पक्ष्याचं उदाहरण देऊन सांगितलं की पक्षी अंगाने उतरते, 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 काबोनी राहती जे काबोनी राहती तेचे आसरे संसारी, तेचे आसरे संसारी, तेचे आसरे संसारी, तेचे आसरे संसारी, तेचे पक्षामध्ये तुम्ही पहा, पक्षी अंगाने उतरते ते का गुंतून ह्या राहते, तैसे असावे संसारी. पक्षी येतो अंगणात उतरतो आणि अंगणात उतरल्याच्या नंतर आपल्याला जेवढं धान्य लागतं, जेवढं आपल्या पोटाला लागतं तेवढं खातो आणि निघून जातो, उद्याचं पाहत नाही. पण माणूस आजचं पाहतो, उद्याचं पाहतो, परवाचं पाहतो. आपल्या आजचं पाहतो, परवाचं पाहतो. म्हणजे आज आपण आहे, आपला झालं की बापाचं पाहतो, आजाचं पाहतो, पंजाचं पाहतो, नातापासून सुरू होत आहे. पण सांगू सगळेजण जाणार आहेत, कारण इथं नाही उरू आले अवतार, हे रे ते पामर जीव किती. कारण सगळेजण इथं काय राहण्यासाठी आहेत का? कारण म्हणतात ना आजा मेला पंजा मेला बाबा मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाबा मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भजनाले मोठे. कारण आपण जन्माला
आल्याच्या नंतर बाप जन्माला अगोदर आला, त्याच्या अगोदर आजोबा आला, पंजोबा आला, खापर पंजोबा आला, ढोपर पंजोबा आला. पण सगळेजण इथून जाणार आहेत ना. पण तुम्ही चिंता करत नाही. तसं पक्षी जर आला तर ते पक्षी पहा, त्या पक्ष्याची सूचना ऐका. पक्षी ज्या वेळेस अंगणात येतो, आजचं धान्य खातो, पण उद्याची चिंता करत नाही. तसं एक पक्षी म्हणतात, एका पक्ष्याचं पिल्लू, आता ते मायचं, आता त्याची चिंता कशी माय करते, तसं आपल्याही जीवनात आपली जशी माय करते तशी चिंता त्याची माय करते. पण माय कुठपर्यंत करते? जोपर्यंत आपल्या क्षमता आहे, जोपर्यंत या पिल्लेला काही कळत नाही तोपर्यंत याचा सांभाळ करते आणि मग त्याच्या पावलावरती सोडून देते. जसं की ती आपल्याजवळ वस्त्र देते, निवारा देते, सर्व काही देते, पण कामापुरतं देते. कारण माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाये पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षी जाये पिलाना भेटाया. तीन बांधल घरट, तीन बांधल घरट, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली, दिला आसरा निवारा. सगळं काही करते माय, आपल्यासारखं सर्व काही करते. पण आपल्या मुलाला लग्न झालं, लेकरं झाले तरी अक्कल येत नाही. याचा अर्थ आहे आपल्या मायेजवळचं प्रेम दूर होत नाही, म्हणून ते लेकरू शिकत नाही. तसं त्या पक्ष्याचं उदाहरण देण्याचं कारण तुकोबाराय म्हणतात की ते पक्षी तेवढ्यापुरतं तेवढं पाहतात, लेकराला समज आले की सोडून देतात. तसं आपल्या संसारात राहायला पाहिजे. कारण तुम्ही पहा, प्रत्येक जण जन्माला आलाय, कारण जो जन्माला आलाय तो मरणार आहे. पण असा माणूस नाही की तो मागत नाही. मग भिकारी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळेजण मागतात. पण मागण्याची प्रत्येकाची रीत वेगवेगळी असते. कारण जसं की तुमचं आणि संत महात्म्याचं सगळ्यांचं मरण हे अटळ आहे. कारण जो इथं जन्माला आलाय त्याला मरावंच लागतं. कारण मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात, उपजे नाशिले ते पुनर्पेजसे. हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमिका, परिभ्रमिका. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. य संसारे खलु दुतारे, कृपया पारे पाहे मुरारी. म्हणजे जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे, येणार आहे. पण मागत असताना काय मागावं आणि काय मागू नये हे तुम्ही विचार करून मागितलं पाहिजे. जसं संत महात्म्याने तुकोबाराने मागितलं, देवा तुझा विसर कधी होऊ देऊ नको. मी आलो ना जन्माला, तुझं म्हणजे गुण, तुझं गान, तुझं मी जे नामाचं चिंतन करणार आहे हे तुझ्या मुखातून, माझ्या मुखातून कधी जाऊ देऊ नको, याचा विसर पडू देऊ नको. पण तुमचं आमचं मागतोय, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. जे आपण मागतोय, आपल्याला वाटतंय याचं बरं व्हावं, धान्य व्हावं, लेकरं व्हावे, बाळ व्हावे, हे आपण मागतोय. पण हे मागत असताना हे नष्ट होणारं मागणं आहे. काय लोक मागतील, काय मागणार याचा अंत नाही. कारण तुम्हाला सांगतो, काही काही माणसं दिसाय असे वरून चांगले दिसतात पण आतून लय खराब असतात. मी म्हणेल, माणसं मळक्या असतील तर चालेल, माणूस मळका असेल तर चालेल, पण आतून जळका नसावा. कारण जळके माणूस असले की माणसाचं त्या ठिकाणी पुढच्या माणसाचं नुकसान होणार नाही. जे जळका आहे त्याचंच नुकसान होते. म्हणून जळलेला माणूस कामाचा नाही, मळका असला तर चालते. कारण तुम्ही पाहताय एवढे माणसं भक्ती करतात. काही काही माणसं भक्ती करतात पण काम चुकाराची भक्ती करतात. काही काम चुकाराची भक्ती करतात, काही चांगली भक्ती करतात. पण काही काही लोक देवाचं रात्रंदिवस नाम घेतात पण देवाला काही मागत नाहीत. कारण त्यांच्याकडे पूर्ण असतं, त्यामुळं मागण्याची ते काहीच मागत नाहीत. पण एक भक्त असा आहे,
ऐका आता मागणी तुमच्यावरच आहे. एका जणांनी विचार केला आपण देवाला काहीच मागत नाही आणि मागायचं सुद्धा नाही. मागितलं नाही आतापर्यंत पण मागायचं नाही आणि मग काय करावं त्याच्या मनात भ्रम पडला. मागाव तर आपण केलेलं फळ सगळंच मी संपून जाते आणि नाही मागाव तर एखाद दिवस देव येते माग 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 आणि जर टायमावर एखाद्याला म्हटलं कर आता माग तर काय मागाव. मग याच्या मनात भ्रम पडला. त्याला वाटलं काही का होईना आपण मागायचंच नाही. पण देवाचं नाम मागा हटला नाही बरं का. तो देवाचं नाव घेऊ लागला कारण तो जन्मच आपल्याला देवाचं नाव घेण्याकरिता मिळाला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिकेचा. भजना गोमटा तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. कारण आपल्याला जन्म दिलाय भजनाकरिता आणि ते याच जन्मात आहे, बाकी जन्मात नाही. कारण तुम्ही आम्ही काय करायला लागलो आउट हात का मानव देह आलाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खातोय मी तो आईच करतोय पण हा मुख्यत्व जन्म आपल्याला भेटलाय भजन करण्याकरिता. म्हणून तो रात्रंदिवस नामचिंतन करायचा, एवढं नामचिंतन करायचा. पण एक सुद्धा प्रसंग आहे त्यानं कधी देवाला मागितलं नाही बरं का आणि मागायचा विचार पण सुद्धा त्या मनात आला नाही. पण आता कसं आहे आता भैमुंग बऱ्याच लोकांनी लावलेत बरोबर ना. आता लावतात ना भैमुंग का आलेत भैमुंग भिजवत असतील ना भिजवत ईदभर असतील. म्हणजे मी बी शेतकऱ्याचाच पोरगा आहे ना. ईदभर कोणाचे जास्त इथून जास्त असतील. मग काय कधी लाईन जी आहे ही आठवडाभर दिवसा असते ना आठवडाभर रात्री असते. म्हणजे दिवसा रात्री असते. पण प्रसंग त्याच्यावर असा आला तो भजन तर करायचा पण रात्रीचा प्रसंग असा आला रात्री भजन करायचा आणि रात्री भजन करत असताना भिजवाय गेला. भैमुंग भिजवाय गेला आणि भिजवाय गेल्याच्या नंतर 12 वाजले रात्रीचे 12 वाजले आणि रात्रीचे 12 वाजल्याच्या नंतर तो परेशान झाला. कशामुळे परेशान झाला काही माहित नाही. मग परेशान झाला. त्याला वाटलं आता काय करावं त्याच्या मनात प्रश्न पडले. असंच हो काही माणसाला एवढ्या तलप कळते तुम्हाला. तलप आला विषय म्हणून सांगतोय. जे आमचे बाबूराव महाराज आहेत पहा बाबूराव महाराज जे कॅमेऱ्यावाले आहेत ना ते बाबूराव महाराज आहेत. बाबूराव महाराज आता आमच्यासोबत कधी मी नेहमी असतात. असल्याच्या नंतर आम्ही दोघं जण मला वाटते वसमत भागाहून बोर्डला साईडला येऊ लागलो. तर ते माळ रानात आहे शिंदगी भागामध्ये. तिथं आम्ही जोरात गाडी त्या ठिकाणी चालवली आणि आमच्या मागे एक गाडी लागली. काय लागली मोटरसायकल आमच्या मागे लागली. मग विचार केला बा म्हणलो आता आपलं काही खरं नाही. तलप सांगतोय तलप आला विषय म्हणून सांगतोय. विषय समोर आला गाडी वाजायली जोरात. आम्ही जोरात पळवालो ते आमच्यापेक्षा जोरात पळवायले आणि सहज आला पुढं गाडी थांबवली आणि स्टँड मारलं आणि जाग्यावर गाडी थांबवली. म्हणलं आता आपलं काही खरं नाही. आता मारते म्हणलं बा आता आपलं काहीच खरं नाही. आणि गडी आला टाईट असा उभा राहिला. म्हणलं जे हरी म्हणलं माय मी चोर दिसायला म्हणलं आणि आता काय खरं नाही आपल्याला हाणते का नुबा म्हणलं आता काय खरं नाही आपलं. समोर आला आणि समोर आल्याच्या नंतर विचार केला. म्हणे बाबा म्हणलं काय आमच्याकडे काय नाही. म्हणलं आज कीर्तनाचं पाकिट आलेलं आहे आणि हे पैसे हे पाकिट आणि मोबाईल गिबाईल हे सगळं घेऊन टाक राजा म्हणलं. पण आम्हाला हात लावू नको आम्हाला मारू नको बा म्हणलं काय करू नको. आणि तुम्ही महाराज तुम्ही चिंता करू नका. म्हणले महाराजही कळायला याला सगळंच कळायला कोण आहे बा म्हणलं. ओळखीचा आहे का काय. आता अंधार महाराज अंधारात काय दिसणार आहे. आणि म्हणे काय नाही बाबा एक मागणं होतं. म्हणलं काय हो काय नाही. म्हणलं पैसे लागतात का तुम्हाला काय अडचण आहे का गाडीतलं पेट्रोल संपलं का. नाही म्हणे काय नाही ते चुन्याची डबी द्या. म्हणलं बाबा
तुम्ही आमच्या गाडीच्या माग जवळपास 7-8 किलोमीटरहून पाठीमागं लागले कशासाठी? चुन्याच्या डब्यासाठी. हो महाराज म्हणे लय तलप लागली. अरे बापा म्हणलं, अरे बाबा म्हणलं आम्ही महाराज धोतरवाले हे, आम्हाला कशाचं व्यसन? काहीच नाही म्हटलं. असं ही तलप महाराज ही तलपीहून तुम्हाला विषय आला म्हणून तिचे समोरचं आपलं उदाहरण आहे का? आता हे भक्ती करू लागला, रात्रीची लाईन आहे, भैमुख त्या ठिकाणी लावलेला आहे कुठं? रानामध्ये. आणि रात्रीचा प्रसंग. आता याला प्रसंग काहीच कळना. याची हारपली डब्बी. काय हारपली होती? देवाचा भक्त होता हो, देवाची भक्ती करायचा, पण आदत होती आदत. काय होती? आदत. आणि आदत बुरी सुधारलो एवढंच आहे. आणि मग भजन आपोआप होते असं संत गाडगे बाबा सांगतात नाही का? आपली आदत जी आहे ती सुधारली की त्या ठिकाणी भजन आपोआप होते. तसं मग याला रोजची सवय काय होती? खायची सवय. मग याचं रात्रीचा प्रेड आहे, भैमुख बेजवायला आपण चुन्याची डबीच राहिली घरी. काढला यानं. आता विचार करायला बा एवढ्या रात्री आता कोण भेटणार आहे आपल्याला काय? मग त्या लक्षात आलं आपण देवाकडे काहीच मागितलं नाही आजपर्यंत. काय मागितलं नाही आजपर्यंत? काहीच मागितलं नाही. आता मला विचार करा, एवढी भक्ती केली, एवढं यानं रात्रंदिवस देवाचं नाव घेतलं आणि कधी देवाकडे मागितलं नाही. आणि आता मागण्याची वेळ आली. काय आली? वेळ आली मागण्याची. देवाला वाटलं आपला भक्त आहे आणि किती दिवसापासून आपली भक्ती करते, मग याला काही ना काही द्यायला पाहिजे. मग म्हटलं वरमगुरी माग बघता काय माहिती? काही नाही म्हणे देवा चुन्याची डबी दे. देवाला वाटलं हे काही धन मागल, धान्य मागल, सत्ता मागेल, संपदा मागेल, काही आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी मागेल, पण यानं मागितलं काय? चुन्याची डब्बी. दिली देवाने चुन्याची डब्बी. आता भक्तानं मागितल्यावर देवाच लागणार. चुन्याची डब्बी दिली. पण यानं आता महाराज आपलं काम होतं ते काय करून घेतलं. आणि आता माणसाला बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही. काय लक्षात राहत नाही? पॅन्डीतले पैसे 10-10च्या 20-20च्या नोटा असल्या की बाई एकही हात लावत नाही, पण 100ची असली की मुकाट्याने एक काढून घेते. एवढ्या बाहेर चॅप्टर. आणि तेवढ्यात बाईनं अशी पॅन्ट झटकली आणि तेवढ्यात ते चुन्याचे डबकं पडलं. काय पडलं? चुन्याचं डबकं पडलं. बाई जोरात म्हणते काय या बाया बोवाला म्हणजे काय व्यसन लागलंय म्हणते. याला 10 खेप सांगितलं खाऊ नको खाऊ नको खाऊ नको, पण ती चुन्याची डबी उचलाय गेल्याच्या नंतर त्याच्या शेजारी पडली होती एक सोन्याची अंगठी. आणि त्या बाईने ती सोन्याची अंगठी आपल्या हातात घेतली आणि ते डबा पाहिला. त्या डब्यात पुन्हा अंगठी दिसली. अंगठी दिसल्यावर ती बाई काढून घेऊ लागली, पुन्हा तयार होऊ लागली. अंगठी काढू लागली पुन्हा. त्या बाईनं रात्रभर 2-4 पोत्या केल्या अंगठ्या, 2-4 चुंगडे केल्या सोन्याच्या अंगठ्या. आजचा दिवस गेला. बाईनं आतल्या रूम मध्ये नेऊन ठेवल्या सोन्याच्या अंगठ्या. आणि दुसऱ्या दिवशी डबल तिनं संध्याकाळ 10चा कीर्तन संपलं की तिनं कामाला लागली. कामाला लागली आणि नवऱ्याला म्हणे हो जाल म्हणे जागर चालू आहे गावात, आज 7वा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे, जा म्हणे भजन करा. काय बोंबलं थिंडता म्हणे, शेताला जाता इकडे जाता तिकडे जाता, जा भजन करा. या बाईनं नवऱ्याला पाठवलं भजनाला. नीनं अंगठ्या काढायला सुरुवात केली चुन्याच्या डब्यातून. अंगठ्या एवढ्या जमा केल्या, 7-8 चुंगडे जमा केल्या आणि बाजारात गेली मांडायला लागली. आता हे दिसायलंय चमकायलंय महाराज, पण लोकायला कुठे विश्वास आला? लोकायला वाटलं खरं आहे का नाही, खोटं आहे का नाही. विचारलं म्हणे केवढ्याला? एक म्हणजे 5,000 7,000 5,000. बाईनं काय पैसा आणला, झोपडं केलं, बंगला केला, सगळा केला. सांगतोय काय मागावं याची अक्कल नाही माणसाला. आणि हे जमा झालं. काय झालं? जमा झालं, सगळं घर झालं. आणि त्या सोबतीने म्हणते भाई रातोरात श्रीमंत कस काय? काय नाही म्हणे बाई, इथं नवरा धाकात पाहिजे म्हणे तवा होत असते. आता बायाला एवढा सला पाहिजे. ही शेजारीने गेली. ऐका म्हणे मालक, आता इथून निघायचं म्हणे, मंदिरात जायचं म्हणे. ही शेजारची काळूबाई आहे ना, त्या काळूबाईच्या घरी पहा म्हणे किती सोनं आलं. आणि तुम्हाला सांगते म्हणे जोपर्यंत तुम्ही देवाला प्राप्त करून घेत ना, जोपर्यंत डबा घेऊन येत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. काय म्हणे? डबा घेऊन येत होतं. कारण सांगतोय देवाला द्यायचं त्याला घळघळ देते, पण आपण देवासाठी डायरेक्ट मागायला गेलो तर देव आपली फजिती करते महाराज. काही मागितलं नाही पाहिजे विचार करून. आणि मग यानं विचार केला आपण काय मागावं देवाकडून, कशी भक्ती करावं. महाराज या बिचाऱ्याला धाक होता, लढत पडत का होईना. बायकोचा ऐकला आणि गेला मंदिरात बसला, हनुमंतराच्या मंदिरात बसला आणि हनुमंतराची भक्ती करायला. हनुमंता ऐक ना, बायकोनं काम सांगितलं रे, ऐक रे देवा, बायकोनं काम सांगितलं, ऐक देवा. हे हनुमान म्हणे बापू बायकोचं नावच घेऊ नको, आपल्या मनातच नाही म्हणे, बायकोचा विषयच नाही. बायकोचं नाव म्हणलं की आपल्याला दिमाग सरकते म्हणे.
अरे बाप म्हणे आता काय करावं बापा पण तरी पण या देवाचं नाव घ्या हनुमान 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 हनुमानच करायला लागला देवाचंच नाव घ्यायला बजरंग बली देवाचं नाव घ्यायला आता देवाला वाटलं बा यांना आता लय भक्ती करायला जाऊ द्या देऊ द्या आता मागितल्या बरं मग देवाने सांगितलं माग बा भक्ता काय मागायचंय शिव म्हण याने विचार केला काय मागाव म्हणला काय मागाव काय नाही म्हणला त्या शेजाऱ्याला तशी डब्बी दिली डब्बी आता यायला माहित नाही कोणती डब्बी आहे यानं मागितला डब्बा देवा दे म्हणे डब्बा आता देवानं डबा दिला घेतला डबा देव निघून गेला आणि यानं डबा उघडल्यावर त्या डब्यात होता वस्त्रा त्यानं म्हणला रामकृष्ण हरी मिशी आज दाढी टकलं कंगाल झालं डबा घेऊन गावात आला आता याला माहित होतं बायको आता खुशच होणार म्हणला काय म्हणला बायको खुश होती म्हणला बायकोला लागत होता म्हणला काय डब्बा आता घे म्हणला डब्बा आणला घरी आणला हाय माय म्हणे जाताना तर तुमच्या टकुऱ्यावर केस होते म्हणे झिपरी होते आणि आता टक्के कसे झाले म्हणे टकली कस काय नाही म्हणे मी बालाजीला गेलते काय नाही म्हणे गेलतो हनुमंतरायाकडे पण येता बालाजी कोण चक्कर हाणली म्हणे हाणली आला जवळ आणि जवळ आल्याच्या नंतर म्हणे आणला का डबा हो म्हणे बाई आणला पण ऐक म्हणे तुला डबा माहिती का किती मेहनतीनं आणला काय आणला आणि तू एकटीच पाहती का काय म्हणे तुझ्या बरोबर 9-10 बाया बोलवणं गावातल्या आता त्या डब्यात काय होता वस्त्रा आणि रामकृष्ण हरी म्हणलं की बस खल्लास ही म्हणली माय सगळ्यालाच बोलू म्हणली शेजारनी पाजारनी बोलवल्या आणि त्यातली एक नेमकीच हळद लागून नवरी आलेली होती नेमकीच सगळ्या बाया आल्या सरपंचीन बाई आली पाटलीन बाई आली सगळ्याच बाया जवळच्या तिकडच्या सगळ्या जमा झाल्या आणि मग यानं सांगितलं बाई ही असं तसं दाखवू नका एवढ्या 10-15 जणी आणि तुम्ही असं करू नका म्हणे तुम्ही अजून 10-15 जणी सगळं गावात बोलवा म्हणे आणि पटांगणात तुम्ही बसा म्हणे असं सांगितल्यावर सगळ्या बसल्या महाराज आणि बसल्यावर सांगितलं आता तुम्ही तसं नका करू सगळ्या जणी एका पाहायचं म्हणे काय म्हणे एकानं पाहायचं पण असं झालं त्या वस्त्र्याला वाटलं आता लय गिरायकी बो आपल्याला आता लय काम आहे म्हणे आणि नेमकं महाराज सुरुवात केली त्या हळदीवाल्या नवीन पोरीनं आता या बिचारीला काय माहित डबा उघड आणि त्यांना रामकृष्ण हरी म्हणून जे टक्कर असं टक्कल करता सगळं गावच साफ केलं आणि साफ केल्यावर मग बायकोला म्हणी मस्त झालं का म्हणे मागणं तू आता जमलं ना मागणं आता मला सांगा हे मागितल्याच्या नंतर त्या पहिल्या माणसाला मागायचं होतं काय चुना मागायचा होता पण देवानं काय दिलं त्याला अंगठ्या दिल्या म्हणून दुसऱ्याला मागितलं म्हणून आपण तसं मागितलं नाही पाहिजे कारण लोक शेजाऱ्यानं मागितलं तसं आपण मागलं तर आपण त्याचं नुकसान आहे फजिती आहे काय मागावं आणि काय मागू नये हे तुम्ही थोडा विचार करून त्या ठिकाणी मागितलं पाहिजे कारण पहिले तर विचार करून असं मागितलं पाहिजे आपण मागत असताना दुसरं शेजाऱ्या पाजाऱ्याला मागण्यापेक्षा देवाकडे मागितलं पाहिजे आणि देव आपलं परिपूर्ण करत असतो म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला द्यायचं असेल दान तर काय दान दे तर तुझं गुण जे आहे ते मला आवडीनं गाऊ दे असं काहीतरी दान दे अभंगाचं दुसऱ्याचे गुण गाईना आवडी 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 गुण गाईना मागितलं गुण गायना आवडी तेच माझी सर्व जोडी मला जर काय आवडत असेल तर तुझं गुण गाण्याकरिता आवडेल पण तुम्ही आम्ही असे बेवकूफ आहोत एवढं आपल्याला अक्कल नाही की देवाकडे काही मागवतो म्हणून तसं मागितलं नाही पाहिजे तुम्ही म्हणाल महाराज मग तुम्ही म्हणताय तुकोबारायांनी गुण गायना आवडी म्हणजे गायन करण्याकरिता ते मागितलंय
गुण गाण्याकरिता देवाचं हे मागितलंय, तुझा विसर होऊ देऊ नको असं मागितलं पाहिजे. पण आमच्या प्रारब्धात नसेल तर, कारण हा खेळ प्रारब्धात आहे. कारण प्रत्येकाच्या मुखाला नाम येईल, प्रत्येकाच्या घरी पैसा येईल, प्रत्येकाच्या घरीच मुलंच होतील असं यासाठी प्रारब्ध लागते. कारण जे सत्वीनं लिहिलं तसं होत असतं. कारण जे संचितात आहे, जे प्रारब्धात आहे ते तुमच्या नशिबात येते. कारण काही लोक लय विचार करतात, तो काही म्हणतात मी किती काबाड कष्ट करतोय पण पैसाच येत नाही. प्रत्येकाला वाटतं ना, बऱ्याच जणांना वाटतं मी किती काम करायला लागलो पण पैसे माझ्याजवळ येत नाही. पण सांगू, हा खेळ सगळा तुमचा काहीच नाही, हा खेळ प्रारब्धाचा आहे. कारण तुम्ही विचार करा, जगाचा मालक राम आहे, पण त्या रामाला वनवासाला जावं लागलं. आता अजून तुम्हाला कळायची सांगण्याची गरज नाही. कारण ज्या चालक आहे, ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे, चाले हे शरीर कुणाची या सत्ते, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, म्या बोलविला वेदू बोले. काही कितीतरी प्रमाण तुम्हाला सांगता येतील. ज्याच्या हातात सगळं आहे तरी सुद्धा नामा म्हणे कर्म रेखा न चुके देवाधिका. देवाला जे चुकलं नाही की तू आम्हाला चुकणार आहे का? बऱ्याच जणाला वाटतं की प्रारब्ध आपल्या हातात नाही, आणि देवानं आपल्याला हे द्यायला पाहिजे होतं, देवानं आपल्याला नाम म्हणजे भजन करण्याकरिता द्यायला पाहिजे होतं. कारण काही जण बरेच खालचे असे आहेत की बऱ्याच जणाला वाटतं आमच्या बालाजी महाराजसारखं गायला यायला पाहिजे. पण हे बालाजी महाराजाचं नाही, तर हे बालाजी महाराजाचं कर्म आहे, प्रारब्ध होतं म्हणून बालाजी महाराज गातात. या ठिकाणी वादक आहेत आमचे सावळेचे महाराज, तर हे महाराज या ठिकाणी गातात दशरथ महाराज. तर हे दशरथ महाराज वाजवतात, पण हे वाजवण्याचं ते यायचं आताचं नाही, हे कर्म आहे त्यांचं, हे प्रारब्ध आहे, हे नशीब आहे म्हणून ते काम करायला भेटतं. तसं इथं बसणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा, धन असावं, सगळं काही असावं, पण त्यासाठी आपलं जर प्रारब्ध नसेल तर तुमच्याजवळ पैसा अजिबात येणार नाही. कारण तुम्हाला सांगतोय, आता कधी कधी मला असं वाटतंय मी दिवसामध्ये 2-2, 3-3 कीर्तन करतोय, पण तरी सुद्धा माझ्याकडे पैसा का टिकत नाही, पैसा का राहत नाही? कारण हे प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध असं आहे महाराज, एखाद्या वेळेस जर तुम्हाला काम पण करायचं काम नाही, नुसतं झोपून राहायचं काम, झोपून राहिलं तरी पैसा येतो. पण त्यासाठी प्रारब्ध लागते. कारण जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आमचा याच्यावर भरोसा नाही, तर भजन करा. तुम्हाला सांगतो भजन करा. विठ्ठल विठ्ठल काय आता यावर्षी जरा कथा मला जास्तच लागल्या. तुम्हाला कथा जास्त कसं काय लागल्या? आता ते होतं ते लिहिलेलं असं लागलं. कारण आता मी 2-4 वर्षापासून त्या ठिकाणी कथा हळूहळू करायला लागलो, पण आता 1-2 होऊ लागली. पण आता यावर्षी 7-8 कथा झाल्या. तुम्हाला कसं काय झाल्या ते लिहिलेलं होतं पहा. मग काय झालं, एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक आंबोडा गाव आहे बघा, तुम्ही गेले असाल कधी, तर आंबोडा गावामध्ये त्या ठिकाणी कथा म्हणजे यावर्षीची वस्तू आहे, यावर्षीची गोष्ट आहे. आंबोडा गावामध्ये कथा केली आणि कथा केल्याच्या नंतर आपलं हिंगोली जे मंगल कार्यालय बघा, स्वप्नमूर्ती मंगल कार्यालय, तिथं माझ्या मित्राचं लग्न होतं. मग आता तिथं कथा होती 2 टायमामध्ये. आता आपल्या इकडे एकच टाईम असते, पण बुलढाणाच्या साईडला तिकडे गेले तुम्ही की तिकडे 2 टाईम कथा असते. सकाळचे 9 ते 12 आणि 3 ते 6 अशा 2 पिरियडमध्ये कथा असते. मग 2 दिवसाची कथा झाली आणि 3ऱ्या दिवशी या मुलाचं लग्न आलं. मी काय सांगतोय तुम्हाला, प्रारब्ध सांगतो, हे लक्षात ठेवा. मग 9 ते 12 आणि 3 ते 6 कथा होती. मग आणल्या दिवशी त्या लोकांना, त्या कमिटींना, कारण जशी तुमच्या गावची कमिटी सुंदर तशी त्या गावात कमिटी होती. त्या कमिटीने सांगितलं महाराज की जे आपली कथा आहे 9 ते 12 आणि 3 ते 6 याच वेळात होईल. पण त्यांना म्हणलं माझ्या मित्राचं लग्न आहे आणि जवळच्या मित्राचं आहे, त्याचे मायबाप जे आहेत हे मला मुलाप्रमाणे वागवतात, म्हणून काय करायचंय, मला त्याच्या लग्नाला गेलंच पाहिजे. म्हटलं एक काम करा ना, 9 ते 3 कथा करतो ना, सलग 6 तास, म्हणजे तुमचा जो 3 ते 6चा जो पिरियड आहे तो बंद करील. म्हटलं आजच्या दिवस तेवढं मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल. कमिटीने इकून तिकून हो म्हटले महाराज काय हरकत नाही, अडचणीला जर तुमच्या संघ येणार नाही तर मग काय कामाचे म्हणले. त्याने सांगितलं ठीक आहे, मी प्रारब्ध सांगतोय लक्षात असू द्या. मग कथा केली, 3 वाजता संपली. आता मला काय माहिती आहे का, एक तर दाढी नाही, एक तर माझ्याकडे गाडी पण नाही, एक तर बॉडी पण नाही, म्हणजे ठणठण महाराज, ठणठण गोपाल महाराज आहे का नाही. मग काहीच नाही. मग आता एवढ्या लवकर 5:30ला तिथं पोहोचायचं म्हणल्यावर आता मोटरसायकलवर तर होणार नाही. मग त्याला काय लागेल, 4 व्हीलर. म्हणलं राजो कमिटीवाले एकदा काय करा, म्हणलं एक मला हात जोडून विनंती आहे, कोणाची तरी गाडी द्या, मी तुझं भाडं देतो, पेट्रोल देतो, सर्व काही देतो, पण मला या गाडीनं प्रवास करायचा. गाडी महाराजच्या गावात एवढ्या गाड्या आहेत, खूपच गाड्या, लगेच गाडीवर गाडी 1-2 गाडी उभी राहिली. म्हणजे महाराज तुम्हाला सांगा कोणती गाडी न्यायची ते. म्हणलं ही नेतो. म्हणलं पण ड्रायव्हरच नाही. इकडं तिकडं आजूबाजूला पाहायला लागले, पण ड्रायव्हर एकही मिळेना.
म्हणलं आता किती अवघड आहे. तेवढ्यात एक गोटा घेऊन आलं बा, गोटा घेऊन दगड, मोठ्या जागीन दगड. म्हणलं बापू मेलो रे बापा, आता काही खरं नाही. म्हणलं अहो या माणसाला जरा पागल आहे का काय? महाराज तुम्ही चिंतन करू नका, आम्ही सगळं गाव हिंडलं पण ड्रायव्हर भेटला नाही. बरं झालं म्हणे हे आला, म्हणे हे आला. म्हणलं आता काही खरं नाही, आपण मेलो. असं पाहिलं आणि जवळ पाहिलं. मग तेवढ्यात त्या लोकांनी सांगितलं बाबा हाच तुमचा ड्रायव्हर आहे म्हणे. म्हणलं आता काय खरं नाही. जवळ आला आणि मग त्यानं गोटा साईडला फेकला आणि बसला गाडीत. गाडीत बसला आणि गाडीत बसल्यावर म्हणलं का हो आता याला बोलायचं झालं तर कसं बोलू? काय नाही म्हणे महाराज, याचं नाव आहे इबलीस. काय नाव आहे? इबलीस. मी कोमात गेलो, कोमात. मला वाटलं आजपर्यंत 25 वर्षाचा जवळपास झालो आणि आजपर्यंत हे नाव नाही ऐकलं, नवीनच नाव. कस काय बा? म्हणलं. बसलो गाडीत. म्हणलं का हो बरं आहे का तब्येत पाणी? ते म्हणलं तुम्हाला काय करायचं? हां म्हणलं आता काय खरं नाही. म्हणलं गाडी चालवता येते का? नाही म्हणे घोड्यावर बसवतो. हा यो माय. म्हणलं आता काय खरं नाही आपलं. महाराज ना लगेच पोहोचलं. 5:30चं लग्न होतं पण 5:45 झाले तरी सुद्धा स्वप्न मूर्तिमंगल करायसमोर गाडी उभी केली पण लग्न लागलंच नाही. म्हणलं कस काय बा, काय झालं असेल? काहीच नाही महाराज, ते नवरदेवचे बाप पण नवरीचा बाप वाटच पाहून होता. कोणाची माहिती आहे का? मही नाही. कोणाचे ऐका आता समोर आले, जोरात पळत आले आणि मी दोघंही पाया पडले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणे महाराज तुमचे लय उपकार झाले हो, तुम्ही लवकर आले, आम्हाला खूप आनंद झाला, तुमचे उपकार आम्ही जन्मभर. म्हणलं एवढं कसं काय बा? काही नाही म्हणे महाराज. म्हणलं एक काम आहे म्हणे. काय नाही, आमचे जे पंडितजी होते म्हणे ते आलेच नाही म्हणे. म्हणलं बाबा आता मोहच अजून लागलं नाही, यायचं काय लावू आता, कसं लावू, कसा कळस मांडून काय करू? विचार पडला. म्हणे महाराज त्याची चिंता करू नका, आमच्या गावातल्या माणसाने कळस मांडला, सगळं मांडलं म्हणे, फक्त तुम्ही 5 मंगलाष्टका म्हणा. म्हणलं आता ही तर पंचायत आली बाबा. म्हणलं आपल्याला काही मंगलाष्टक येत नाही, काहीच नाही, काय करावं? म्हणे मनामानी महाराज मंगलाष्टका. गेलो बाबा टेजवर, धकमक कारण आता कीर्तन करायचं म्हणलं की हजारो नाही 10,000 संख्या असली तर भेव वाटत नाही महाराज. पण तिथं हातपायच लकलक का पाहिलेत. मंगलाष्टक आता येतच नव्हते तर म्हणावं कसं हो? हातपाय हारू लागले. मग जुलमत सुरू केलं बा, म्हणायला सुरुवात केली. शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदं बल्लाळो मुदतं विनायकमहं चिंतामणी स्थेवरं. मंगलाष्टक म्हणला पहिला. दुसरा म्हणायला सुरुवात केली. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. 2 मंगलाष्टक म्हणले. आता तिसरा म्हणणारच होतो राजा. ए महाराज थांब. मी म्हणलं बापा डायरेक्ट असं मागं करून पाहिलं. शिव गाडीतला ड्रायव्हर आला नको हा कानू आणि हेच म्हणे ए थांब महाराज थांब. मेलो म्हणलं लका आता शे इबलीस येऊन बसला. म्हणलं आता आपलं काही खरं नाही. यानं म्हणला आता तिसरा आपण म्हणणार. म्हणलं आपण. म्हणलं आता काही खरं नाही. धोतर असं जमा केलं पहा तुम्हाला सांगतो आणि मुकाड्यानं माणसाच्या आडी असं दबलो आणि जे असा गेलो गाडीतच जाऊन बसलो. म्हणलं आता आपल्याला धन लोक हाणते. म्हणलं कारण तुम्ही विचार करा, ज्या माणसाला फक्त गाडी चालवता येते ड्रायव्हर आहे ते का मंगलाष्टक म्हणाल का? जे माणूस गोटा घेऊन आपल्या अंगावर धावला असं विचार तरी करते का माणूस? विचार मया स्वप्नी नाही आणि कशात मनात नाही, ध्यानात नाही. पण आता असं झालं या मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. मी गाडीत बसलो. म्हणलं आता आपल्याला हे मंगलाष्टक होणं आणि आपल्यावर दगड हाणणं संगत होते बा म्हणलं. आणि यानं मंगलाष्टक सुरू केलं. स्वर धरला, सगळं केलं. मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. तिसरा म्हणला, चौथा म्हणला आणि शेवटचा 5वा बी त्यानंच म्हणला. ना ना नी नु नु ने नो नो ना. 5 मंगलाष्टक म्हणले. प्रारब्ध सांगतो ऐका. झालं मंगलाष्टक. गाडीत येऊन बसला आणि गाडीत येऊन बसल्याबरोबर म्हणलं बापू आता पटकन निघ. म्हणलं आता इथून काही खरं नाही. असं हानते म्हणलं लोक
की आंबोड्यात जाऊन कथाच करायचं काम नाही, तुलाही ओळखत नाहीत आणि मलाही ओळखत नाहीत असे चेहरे करून टाकते. लवकर निघ जरा असं गावाच्या बाहेर म्हणजे स्वप्नमूर्ती मंगल कार्यालयापासून बायपास जवळ गेलो इकडं आणि तेवढ्यात फोन आला म्हणजे महाराज रिटर्न या. हा रिटर्न या. आलो महाराज रिटर्न आल्यावर म्हणजे महाराज खाली उतरा. खाली उतरल्यावर महाराज पाया पडले, दक्षिणा दिली, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि शाल देऊन शिरपळ देऊन त्या ठिकाणी सत्कार केला. कोरोनाच्या काळामध्ये असं अवघड झालं महाराज. त्या कोरोनाच्या अगोदर भरपूर कार्यक्रम केले आणि कार्यक्रम केल्यावर एकदम कोरोना आला. कार्यक्रम पडले बंद आणि कार्यक्रम बंद पडल्यावर रोजही झोपच येईन 12 वाजेस्तोवर. रोजही झोपच येईन. विचार करू लागलो. एक दिवस असा विचार केला, काहून झोप येत नसल, काहून झोप येत नसल, काहून झोप येत नसल. एक दिवस एक नारळ घेतला हातात, एक कागद घेतला आणि असं पाहिलं आणि अंगावर शाल घेतली गुंडाळून आणि असं पाहिलं. म्हणलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हणणं, नारळ खिडकीत ठेवलं आणि झोप लागलं. सगळं झालं. रोजही कोरोनात तसंच करू लागलो. 12 वाजले की ते नियम सुरू आपला, कारण पाकिटाची सवय रोज आहे. पण कोरोनात काहाचं पाकिट आणि काहाचं काय काहीच नाही. तसं याला पाकिट, आता मला पाकिट दिलं, याला पाकिट दिलं आणि पाकिट दिल्यावर म्हणलं का रे इब्लीस तुला पाकिट दिलं, हां जमते काय म्हणे, आपण काय असं साधारण माणूस दिसलो काय म्हणे. महाराज त्याने घेतलं. म्हणलं मोज भरते पैसे किती आहेत. असं यानं मोजले महाराज. किती भरले, किती 5,000. म्हणलं आता याला 5,000 म्हणल्यावर आपले 10 नाही तर 15 फिक्सच. किती प्रारब्ध ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 नाही तर 15 आपले फिक्सच. महाराज तू इब्लीस म्हणे महाराज 5,000 कमवतो म्हणे आपण 5,000 उगन हो माय म्हणे. हं डुमडुम टढ्याव काय म्हणलं असं म्हणलं महाराज. कारण ट्रेन चालू आहे आता सध्या. आणि म्हणे महाराज तुमचं पहा. नकर बा म्हणलं मी घरी जाऊन पाहतो. नाही मग कसं पाहायला लावलं म्हणे तुमचंही पहा. आणि यानं आता उघडले मये आणि उघड्यावर पाहिले तर 500च. किती 500. विचार केला आणि फोन लावला. म्हणलं का हो मामा या इब्लीसनं काय केलं. महाराज म्हणे तुम्ही काय नुसते महाराज म्हणाय झाले हो म्हणे, तुम्ही 2 मंगलाष्टक म्हणले म्हणे लोकांना काहीच समजले नाही म्हणे, पण इब्लीसनं एवढे लोक खुश झाले म्हणे, एवढे खुश. आता हे खुश होण्याचं जाऊ द्या, सोडून द्या, विषय सोडून द्या. पण त्या ठिकाणी त्याचं प्रारब्ध होतं 5,000चं, माझं प्रारब्ध होतं 500 रुपयाचं. म्हणून पैसा येईल जाईल याच्यात खंत कोणा मानायची नाही. पण काय मागावं काय नाही, कारण हे धन संपदा सत्ता हे तुमच्या आमच्या प्रारब्धाने येणार आहेत. पण तुकोबाराने सांगितलं तरी सुद्धा हे प्रारब्धानं जर येत असेल तरी आम्हाला हे नलगे धन नको संपदा नको द्यायचं असेल तर संताची संगत दे. अभंगाचं 3रं चरण. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देश. आम्हाला मुक्ती नको, धन नको, संपदा नको देवा. द्यायचं असेल तर संताची संगत दे. सर्वांनी एकदा हात वरी करा. आतापर्यंत मी तुम्हाला काय म्हणलो का, काही शब्द बोललो का, काहीच नाही. म्हणून असतील हात तर करा, बळजबरी कुणावर नाही. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, Para
बार हो माय बार हो माय हो बार हो माय बार हो माय हो बार हो माय बार हो माय हो बार हो तीन चरण सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपला वेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. 11:15 वाजले. त्या ठिकाणी एक तरुण मंडळीचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. येताना सांगितलं महाराज 2 मिनटं का होईना आपण आमच्या शिवाजी महाराजबद्दल त्या ठिकाणी बोला. म्हणून त्या ठिकाणी बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कारण ज्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी जागृत आहोत, ज्याच्यामुळं आपल्या आईचं कुंकू आहे, त्याच्यामुळं आपल्या आईच्या डोक्यावरला पदर आहे, आता घेऊ नका, पदर आहे, या पदरामुळं ज्यामुळं आपल्या अंगावर भगवं आहे, त्याच्यामुळं आपण गंध लावतो. त्याचं जर नाव नसेल येत मुखाला तर मग फायदा आहे का? कारण एक दिवस असा होता की आपल्याला आपलं नाव राजाराम, सीताराम, सखाराम, शिवाजीराव हे नावं आपल्या मुखाला नाही तर वेगळेच काहीतरी नावं आपल्याला ऐकायला भेटले असते. पण या जगामध्ये तो राजा आहे की त्या राजानं 1 नाही 2 नाही तर सगळे 18 पगड जाती एकत्र केल्यात. 1 केली का 2 नाही तर 18 पगड जाती करून सगळं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलंय. ऐका, कारण हे केलंय सगळं, पण हे कसं केलंय ऐका. कष्ट केले माझ्या राजाने, कष्ट केले माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केले माझ्या राजाने, जाते जातीत वाटू नका रे, कष्ट केले माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटू नका रे, स्वराज्य दिले रे तेला, जाण त्याची तुम्हाला उद्या, कष्ट केले माझ्या शिवबाने, जाती जातीत वाटू नका, जाती जातीत वाटू नका, जाती जातीत वाटू नका. सगळा इतिहास त्या ठिकाणी घडवलाय. म्हणून एकदा जोरदार एक पोवाडा सुंदर त्या ठिकाणी 2 मिनिटात आपण उरकण्याचा प्रयत्न करू. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार येणे आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरत राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरत राजावर, देवाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. बाकीचं काही तुम्हाला ऐकायचं असेल तर आमच्या त्या ठिकाणी चॅनलला आहे शिवजयंती, त्या ठिकाणी शिवाजी महाराजाचं चरित्र, कारण सांगण्याकरिता बरंच काय माझ्याकडं. तुम्ही म्हणसाल त्या चरित्राचा त्या ठिकाणी अहिल्याबाई असू द्या, जिजामाता असू द्या, येळकोट येळकोट खंडोबा असू द्या, कोणतंही तुम्ही नाव सांगा, त्या नावाखाली आपण त्या ठिकाणी चरित्र सांगत असतो नाही का. पण आपल्याला काय वेळाची मर्यादा आहे, कारण वेळेच्या मर्यादेनंतर किती सोनं जरी विकलं तर ते सोनं, कारण बाजार भरला त्या टायमापर्यंत बाजार
विकत असते. पण बाजारातले लोक जर निघून गेले तर तुम्ही रात्रभर जरी बसले तरी ते फायदा नाही. म्हणून माझी वेळ त्या ठिकाणी संपले. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली